राज्यावर सुखाची सावली लाभू दे. मंत्री दादा भुसे यांनी घातले निवृत्तीनाथांना साकडे. नमस्कार, कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत. मी अमिता गावंडे. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौषवारीनिमित्त आज त्र्यंबकेश्वर नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. या मंगल प्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक तसेच त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे आणि त्यांचे पती माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते आज पहाटे 4 वाजता शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी त्यांनी राज्याच्या सुख समृद्धीसाठी साकडे घातले आहे. पाहुयात या सोहळ्याचा विशेष वृत्तांत. त्र्यंबकेश्वरच्या पावनभूमीत आज टाळ मृदुंगाचा गजर आणि निवृत्तीनाथ महाराज की जयच्या घोषाने वातावरण प्रसन्न झाले होते. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीच्या निमित्ताने आयोजित शासकीय महापूजेचा मान राज्याचे मंत्री दादा भुसे यांना मिळाला. त्यांनी सपत्नीक ही पूजा पार पाडली. त्यांच्यासोबतच त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे आणि त्यांचे पती माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनीही सपत्नीक विठ्ठल रखुमाई आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी माथा टेकवला. यावेळी मंदिराला विंग्स फ्लोराच्या माध्यमातून कैलास माळी आणि रवी माळी यांनी अत्यंत आकर्षक फुलांची सजावट केली होती, जी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. या ऐतिहासिक सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी राहुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले, नगरसेवक कुणाल उगले, रंगनाथ जाधव, सूरज पाटील, नगरसेविका मंजू वारुणसे, पूजा खाटीकडे, कल्पना लहानगे, संध्या देवरे, ललिता झोले, लीला कोरडे, रत्नप्रभा कदम, वेदिका पाटणकर, आरती लोखंडे, जयश्री उजे, अलका शिरसाठ उपस्थित होते. तसेच शिवसेना शहर प्रमुख अडसरे, सचिन दीक्षित, समीर पाटणकर, राजेंद्र शिरसाठ, विलास देवरे, नामदेव कोरडे, डॉक्टर सचिन काळे, ॲडव्होकेट ओमकार कदम, कैलास माळी यांच्यासह समाधी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त आणि नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाने एक वेगळी ऊर्जा मिळते. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, कष्टकरी आणि कामगार बांधवांच्या जीवनात सुख आणि समृद्धीचे दिवस येऊ देत, अशी प्रार्थना आपण निवृत्तीनाथांच्या चरणी केली असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. महापूजेनंतर मंत्री दादा भुसे यांनी वारीच्या नियोजनाचा आढावा घेतला. वारकरी भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या प्रलंबित कामांबाबत आणि नवीन आराखड्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच मुंबईत एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्र्यंबकेश्वर नगरीचा विकास ही आमची जबाबदारी असून सरकार वारकरी परंपरेसाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. सर्वप्रथम तर मी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मला वाटतं की आपल्या सर्वांना या पौषवारीच्या निमित्ताने समाधीचं दर्शन घेण्याची संधी मिळाली, पूजेची संधी मिळाली. पूजा करीत असताना महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये, कामगार कष्टकरी बांधवांच्या जीवनामध्ये सुखीचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना आपण सर्वांनी केलेली आहे. तर हा होता त्र्यंबकेश्वरमधील पौष वारीचा भक्तिमय सोहळा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.